पुण्यात रामायणावर आधारित तब्बल 2000 दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन भरलंय। विशेष म्हणजे हे ग्रंथ चीनी, जपानी, रशियन, अरब, उर्दू अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत। आणि या प्रदर्शनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पाहूया। रामायणाची ही उर्दू आवृत्ती आहे। पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये एक प्रदर्शन भरलंय, त्यामध्ये ही आवृत्ती ठेवण्यात आली आहे। आणि केवळ उर्दूच नव्हे तर इथे अरेबिक, फारसी, सिंधी, काश्मीरी अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या, वेगवेगळ्या देशांमधल्या रामायणांच्या पुस्तकांचं हे प्रदर्शन आहे। रामायणावर आधारित जवळजवळ 1900 ग्रंथ ज्ञान प्रबोधिनीच्या संग्रहालयामध्ये आहेत। याविषयी जाणून घेऊयात। आपल्यासोबत जोशी काका आहेत। अक्षरराम हे प्रदर्शन ज्ञान प्रबोधिनीमध्ये भरलेलं आहे। हा सगळा जो संग्रह आहे तो कसा उपलब्ध झाला, ज्ञान प्रबोधिनीमध्ये आपण हा ठेवलाय आणि याविषयी जरा सांगा। गजानन नरसिंह साठे, डॉक्टर गजानन नरसिंह साठे यांच्या मृत्यूनंतर 1997 साली हा संपूर्ण ग्रंथसंग्रह आहे हा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीकडे सुपूर्द केला। हां, आणि 2001 साली आम्ही असंच या पद्धतीचं प्रदर्शन एकदा भरवलं होतं। त्याच्यानंतर आता ह्या प्राणप्रतिष्ठा ह्याचा सोहळा होतोय अयोध्येमध्ये, त्याच्या निमित्ताने 4-5 दिवसाकरता हे प्रदर्शन आपण परत एकदा भरवतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कामेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।